माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय आहे? लहानबाई सटगीर. तुमचं गाव कोणतं? आमचं गाव समशेरपूर. बर, तुमची कितवी वारी आहे? ही 6वी वारी आहे. पाय दुखत म्हणून आता यंदा गाडीत बसले. पाय वारी 5 वर्ष केली. हा, आणि असं आहे का आपल्या विठ्ठलापाशी असं मागणं आहे का सगळ्या जगात पाणी पडो, सगळ्यांचं चांगलं हो, हा, अशी आपली विनंती. आता सरकारने यावर्षी निर्मल वारी योजने अंतर्गत जे सुलभ शौचालय दिलेले आहे याच्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे? चांगली बा, चांगली ना, चांगली. आता बघा, निर्मल वारी पेक्षाही आता हरित वारीला आपण महत्व दिले पाहिजे. कारण दिवसांदिवस पृथ्वीचं तापमान, आपलं जे नाशिक होतं त्याचं तापमान कधी 35च्या पुढे जात नव्हतं. यावर्षी ते 42 वरती गेलेलं आहे. तुम्ही झाडं लावण्यासाठी काही वारकरी आहात, तर तुम्ही इतर जणांना काय संदेश देणार वारीच्या माध्यमातून? झाडं लावायला, झाडं लावायला देणार ना संदेश, झाडं लावायला. अशा प्रकारे माऊलींनी आपली भूमिका या ठिकाणी प्रगट केलेली आहे. आपण या माऊलीला काही प्रश्न. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी. कुठून आलात तुम्ही? आम्ही पाथर्डी पंढरपूर. कितवी वारी आहे तुमची? ही सांगता नाही यायचं किती वारी, तरी 25-30 वर्ष झाली वारी करतो, महिन्याच्या वारी. तुम्ही महिना वारी करतात. तुम्ही पांडुरंगाला बघितलं आहे का? पांडुरंग दिसत नाही पण आत्मिक समाधानी आहे. बर, आतापर्यंत तुम्ही 25-30 वाऱ्या केल्या. बघा, वारीत चालणारा समाज हा बहुतांश शेतकरी असतो. हो, बरोबर. तर आता तुम्ही पंढरपुरात पांडुरंगाकडे काय मागणार आहे? हेच पाणी पाऊस वेळेवर पडू दे, जगाचं कल्याण होऊ दे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय मागणार? आणखीन आता दुसरं काय मागायचे, जे सर्व जगाचं कल्याण त्याचं आमचंही होईल. तुम्ही कोणत्या दिंडीत चालतात? हर्षल महाराज. आपण आजींना प्रश्न विचारूया. आजी, कुठून आलात तुम्ही? पाथर्डी फाटा. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? वारीचा अनुभव काय, आता जायचं पंढरपूरला, यायचं घरी. काय आपल्या दिंडीत आलेले, शिवड्यावरनं आलेले विठ्ठल महाराज, आपण त्यांना वारीचा अनुभव विचारू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आपला वारीबद्दल काय भावना आहे? वारी बद्दल भावना, आमचं दुखणं पिकणं, पाऊस व्यवस्थित जवळजवळ एवढीच मागणी, पाणी पाऊस व्यवस्थित झाला पाहिजे, शेती व्यवस्थित पिकली पाहिजे. तुम्ही सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा रथ बघितला आहे का? बघितलं ना. ज्यावेळेस तुम्ही रथातल्या पादुकांना स्पर्श करतात तेव्हा तुम्हाला काय भावना प्रगट होतात? भावना प्रगट होते, आनंद व्यक्त होतो आमचा. आपण या ठिकाणी वारीत आहात. कितवी वारी आहे तुमची? तसं मी 25 वर्षापूर्वी पायी गेलेलो आहे. आमच्या गावातून काय तसे फारसे लोक जात नव्हते त्या काळात. त्यावेळेस मी आमच्या गावचे एक कचरू मामा कोंबडे म्हणून, सदूबाबा धनगर म्हणून, हे दोनच वारकरी पहिले गावातून पायी जात होते. आमचे मामा रथ वाचतात, कचरू मामा, त्यांनी मला 25व्या वर्षी, मी माझ्या वयाच्या 25व्या वर्षी नेलतं. तेव्हापासून मी वारी करतो. एक वर्षी देवाची वारी टळीत नाही, कधी नाही पायी जमत, पण गाडी नाका होईना जाऊन मी ते पांडुरंगाचं दर्शनासाठी जातो. त्याच्या आशीर्वादा कृपेने एकदम व्यवस्थित आमचं कुटुंब, घरदार, देवाची इच्छा व्यवस्थित आहे. तुम्ही किती नंबर दिंडीत चालताय? 42 नंबर मध्ये. एकूण किती वारकरी आहे तुमच्या दिंडीत? आमच्या दिंडीत आजच्या याच्यामध्ये 200-250 लोक असतील सर्व. तुम्ही वारीत एवढ्या लोकांची सोय कशी करतात बरं? आमच्याकडं स्वयंपाकाला आचार्य आहे. लोक सर्वजण आम्हाला करू लागतात. महिला मंडळ आपलं जे वारीत असतं ते कोणी चपात्या करू लागतं, कोणी भाजी करू लागतं, कोणी काय करतं, सर्वजण मिळून आम्ही स्वयंपाक बनवतो. या ठिकाणी आपण वारकऱ्यांचा वारीचा आनंद बघितलेला आहे. या ठिकाणी करमाळ्यातून हर्षद महाराज जाचक माऊलीचा दास या चॅनल वरती तुम्हाला अभिप्राय दिलेला आहे. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण. आपण कुठून आलात? आम्ही पाथर्डी गावातून. नाशिक पाथर्डी. आम्हाला एकच जण बोला. हातात धरू. हॅलो. हे चालू. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही कुठून आलात? पाथर्डी गाव.
तुमचे पतिदेव जवळजवळ निवृत्तीनाथ महाराजांच्या रथात सेवा करतात, जवळजवळ 30 वर्ष झाले त्यांना. तर तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं? चांगलं वाटतं. काय वाटतं? आनंद वाटतो. कारण सहजासहजी ज्या निवृत्तीनाथांचं दर्शन कोणालाही होत नाही. पालखी चालायला लागल्यावरती लोक व्याकुळ होतात दर्शनासाठी, आणि त्या निवृत्तीनाथांच्या जवळ तुमचे पतिदेव प्रत्येक क्षणाला तिथे आहे. तर तुम्ही काय बोलू इच्छिता? काय नाही, निवृत्तीनाथाच्या कृपेने चांगले झाले. आजारी झाले तर बरोबर चांगले झाले. तुमची वारीविषयी भावना काय आहे? वारीविषयी भावना आहे ना. 3रं वर्ष आहे, आपण येणारच. आता तुम्ही ह्या वर्षी वारीत आला आहात. जवळजवळ तुम्ही इगतपुरी तालुक्यातील रायंबा गावातून आलेले आहात. तर तिकडे आता शेतीचे काम कशी चालू आहे? आता पाऊस असला तर चालू आहे काम, नाही तर पाऊस नसला तर काचे काम आले. या ठिकाणी नाशिक रोड वरनं काही आजी आलेले आहे, त्यांना आपण प्रश्न विचारू. काय छान वाटतंय ना. वारीविषयी तुमच्या भावना काय आहे? चांगलं आहे ना वारी विषयी, म्हणजे चांगलं वाटतं नाही का, असं भजन कीर्तन ऐकावं वाटतं. जीव असा हुरहुर करतो असे दिन. किती वर्ष झाले? 3रं वर्ष चालू. तुमची किती वारी आहे? 3री आहे. बघा, या ठिकाणी सर्वात जास्त वाऱ्या केल्या अशी असणारी माऊली. आपण या आजींना काही प्रश्न विचारू. किती वारी? तुमची किती वारी आहे माऊली? लक्षात नाही. भरपूर भरपूर झाल्या इतर दिवसाच्या. आता ही पाय दुसरी आहे. चला.